नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो आहोत की WDसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. पर्यायाने उत्तर भारतात WD येतीलच, परंतु भविष्यामध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस येणार का या संदर्भातील ही अपडेट आहे. या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण स्पष्ट पाहतो उत्तर भारतामध्ये अतिउत्तरेला WD आहे, तर थोडं राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत. आपण बघतो उत्तर भारतामध्ये WDचा प्रभाव तयार झाल्याचं GFS मॉडेलने दाखवलं आहे. उद्या देखील WDचा प्रभाव उत्तर भारतामध्ये राहणार आहे. पुन्हा 3 तारखेला नवीन WD येण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. याचाही प्रभाव 4 तारखेला राहील. 5 तारखेला मात्र हा प्रभाव थोडा पूर्व भारताकडे सरकेल. त्यानंतर जवळपास 9 तारखेपर्यंत पावसाचं धोरण नसलं तरी एक पावसाचं क्षेत्र 9 तारखेनंतर विदर्भाच्या दिशेने आणि ओरिसाच्या दिशेने तयार होण्याची शक्यता आहे. या अंदाजासंदर्भात स्कायमेटचं काय मत आहे ते आपण बघतो. तर स्कायमेटने देखील उत्तर भारतामध्ये WD असल्याचं स्पष्ट केलं. याचा प्रभाव 1 तारखेला वाढेल. 3 तारखेला नवीन WDची शक्यता स्कायमेटने देखील वर्तवली आहे. त्याचाही प्रभाव 4 तारखेला राहील. 5-6 तारखेला पूर्व भारताकडे हे वातावरण सरकणार आहे. स्कायमेटने मात्र 12 तारखेला 12, 13, 14 तारखेच्या दरम्यान थोडं महाराष्ट्रात वातावरण निर्मितीचा अंदाज दिलेला आहे. ECMW मॉडेलनुसार आपण अंदाज पाहतो उत्तर भारतामध्ये WD सक्रिय होतोय, त्यामुळे वातावरणात बदल येतोय. उद्या देखील WDचा प्रभाव उत्तर भारतात राहणार आहे. ECMW मॉडेलने सुद्धा नवीन WDचा प्रभाव भारताच्या दिशेने 3 तारखेला सरकण्याचा अंदाज दिला आहे. 4 फेब्रुवारीला उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, नवी दिल्ली, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या सर्व राज्यांमध्ये पावसाचं वातावरण असणार आहे. 5 तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण पूर्व भारताच्या दिशेने सरकून जाईल. त्यानंतर जवळपास 9 तारखेपर्यंत भारतात किंवा महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. 12 तारखेला विदर्भात पावसाची शक्यता GFS मॉडेलने दाखवली आहे. 14 तारखेला मात्र हे वातावरण ओरिसाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. बघतो दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थिती आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे पावसाचं वातावरण तयार होण्यास अनुकूलता नाही. उत्तर भारतामध्ये मात्र सध्या एक WD सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होईल. चीनच्या समुद्रातून बंगालच्या उपसागरात येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह देखील कमजोर झाला आहे, त्यामुळे सध्या तरी पावसाचं कुठलंही लक्षण नाही. येत्या 10 दिवसामध्ये उत्तर भारतात आणि पूर्व भारतात पावसाचं वातावरण तयार होणार आहे. मात्र दक्षिण भारत आणि मध्य भारतात पावसाची शक्यता नाही. या मॉडेलनुसार थोडी विदर्भात ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती राहू शकते, परंतु पाऊस येण्याची शक्यता कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही. उत्तर भारतात येत असलेल्या WDचा प्रभाव महाराष्ट्रावर सध्या तरी पडण्याची शक्यता नाही. उत्तर भारतात कशा पद्धतीने WD सरकतोय हे आपण या मॉडेलमध्ये बघतो. भारताच्या भूभागावर उच्चदाब असल्यामुळे या WDला देखील अनुकूल वातावरण तयार होत नाही. तरी देखील आपण 3, 4 आणि 5 तारखेला एक मोठं पावसाचं क्षेत्र उत्तर भारतातून पूर्व भारताकडे सरकताना बघतो. त्यामुळे काही भागामध्ये जोरदार पाऊस वातावरण उत्तर भारत, पूर्व भारतामध्ये होईल. मात्र या सर्व वातावरणाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होईल असं सध्या वाटत नाही आणि भविष्यामध्ये देखील लगेचच कोणतेही पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही. मात्र काही मॉडेल 11, 12, 13, 14, 15च्या दरम्यान विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवत आहेत. मात्र हा पुढचा अंदाज आहे आणि त्यामध्ये सातत्याने बदल होत असतो, त्यामुळे आपण त्या अंदाजावर भविष्यामध्ये लक्ष देणार आहोत. आपण बघतो 9 तारखेलाच ओरिसच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात थोडे ढग निर्माण होत आहेत
आणि याचाच प्रभाव थोडा विदर्भापर्यंत सरकण्याची शक्यता आहे. आपण बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे. उद्या देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडी थंडीचा प्रभाव राहील. इतरत्र मात्र सरासरी 17 अंशापर्यंत थंडी उतरणार आहे. हलकी थंडी महाराष्ट्रात जाणू शकते, परंतु थंडीचा प्रभाव आता कमी होण्याच्या मार्गावर आहे. थोडं थंडीचं वातावरण पुन्हा 8-9 तारखेला वाढू शकतं. 2-3 अंशांनी पारा घसरू शकतो, परंतु फार कडाक्याची थंडी आता फेब्रुवारीमध्ये आपल्याला जाणवणार नाही. म्हणजे पर्यायाने थंडीचं वातावरण आता कमजोर होत जाणार आहे. आपण सध्याची महाराष्ट्रातील जर स्थिती बघितली तर थोडं विदर्भाच्या दिशेने हलकं ढगाळ वातावरण सरकताना आपण बघतो, परंतु त्याचा तसा महाराष्ट्राच्या वातावरणावर फारसा परिणाम होण्याची कुठली शक्यता नाही. आपण बघतो आता केवळ उत्तर भारतामध्ये WDचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. जवळपास राजस्थानपर्यंत याचा प्रभाव जाणवतोय. हल्ली दोन्ही समुद्रात थोडं वातावरण निर्मिती वाढू लागली आहे. मात्र लगेचच पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज नाही. थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाचं वातावरण 13-14-15च्या दरम्यान निर्माण होऊ शकतं. हा अतिशय प्राथमिक अंदाज आहे, परंतु हा पुढचा अंदाज आहे, त्यामुळं त्यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे लगेचच मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात वगैरे तयार होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप घाबरून जायची गरज नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.